भायखळा स्थानकाजवळील भायखळा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या भायखळा केबल स्टेटचं ब्रिजचं काम जे आहे ते 80% झाल्याची माहिती सध्या समोर येते। मी सध्या त्याच केबल स्टेट ब्रिज जो आहे त्या ब्रिजच्या या ठिकाणी आहे। जवळपास 2021 साली जो आहे ते या ठिकाणी ब्रिज बांधायचा निर्णय महारेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला होता आणि त्यानंतर गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या केबल स्टेट ब्रिजचं काम जे आहे ते काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 970 मीटरचा हा ब्रिज जो आहे तो 4 पदरी ब्रिज असल्याचं महारेलच्या वतीने सांगण्यात आलं होतं। त्यानंतर जवळपास आतापर्यंत 2 वेळा या ब्रिजचं काम पूर्ण होईल अशी महारेलच्या वतीने माहिती देण्यात आली होती, परंतु अजूनपर्यंत याचं काम जे आहे ते काम झालेलं नाही। 2024 मध्ये हा पूल जो आहे तो नागरिकांच्या सेवेत दाखल होईल असं महारेलच्या वतीने सांगण्यात आलं होतं, परंतु त्यावेळेस पूर्ण काम झालं नव्हतं। त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये पूर्ण काम होईल असं देखील सांगण्यात आलं होतं, परंतु अजूनपर्यंत ह्याचं काम जे आहे ते या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं नाही। त्यानंतर आता मार्च 2026 मध्ये ह्या ब्रिजचं काम पूर्ण होईल असं देखील सांगण्यात आलं होतं, परंतु ही देखील तिसरी देखील डेडलाईन जी आहे ती डेडलाईन चुकल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 80% काम झालेलं आहे, 20% काम बाकी आहे। त्याच्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर हा ब्रिज सुरू होईल अशी शक्यता जी आहे ती आता वर्तवली जाते, परंतु ज्या पद्धतीने काम झालेलं आहे ज्या पद्धतीने आता काम सुरू आहे त्याच्यामुळे पावसाळ्यापूर्वीची देखील ही डेडलाईन जी नवी डेडलाईन समोर येते ही डेडलाईन देखील हुकण्याची संधी हुकण्याची शक्यता जी आहे ती अधिक असल्याचं म्हटलं जात आहे। कारण की हा ब्रिज जर सुरू झाला तर पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी जो खालचा रस्ता आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे हा ब्रिज जर झाला तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात चांगली सुविधा निर्माण होऊ शकते असं महारेलच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती 2021 पासून या संपूर्ण ब्रिजचं जे आहे ते काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हा ब्रिज सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ते वाहतूक सुरळीत होऊ शकतं असं देखील सांगण्यात येत होतं, परंतु अजूनपर्यंत 3 डेडलाईन ज्या आहेत त्या महारेलच्या वतीनं देण्यात आल्या होत्या आणि ह्या तीनही डेडलाईन हुकले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु ज्या पद्धतीने रेरोडच्या स्थानकाच्या ठिकाणी केबल स्टेट ब्रिज उभारण्यात आला होता त्याच पद्धतीने भायखळा स्थानकाच्या बाजूला जे आहे तो केबल स्टेट ब्रिज जो आहे तो जवळपास 1 किलोमीटरचा उभारण्यात येतो आणि त्याच्यामुळं कधीपर्यंत याचं काम होईल याची अजून पुढची तारीख देण्यात आलेली नाही, परंतु पावसाळ्यापर्यंत आता काम होईल अशी शक्यता वर्तवली जाते। काम होतं का आणि भायखळा आणि संपूर्ण मुंबईकर वासी यांच्या सेवेमध्ये हा पूल दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।